पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अंकू, काय झालं? काय हवंय? का माझ्या मागे मागे करतोयस? तसं मला खूप काही हवंय, पण आजकाल तू वेळच देत नाहीस ना मला। तनु, वेगळा झालायस का तू? आपण किचन मध्ये सासूबाई राणी कधी येतील? सोड मला, सोड। बरं 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 सोडतो, पण एका अटीवर। हे गप्प बस, मला तुझ्या सगळ्या अटी माहिती आहेत आणि मला एकही मान्य नाहीये, सोड मला। ठीक आहे, मग नाही सोडत मी तुला। माझी बायको आहेस तू, येऊ दे, कोणाला यायचं येऊ दे। अरे असं काय बोलतोयस? ही का बेडरूम आहे का आपली पप्पी झप्पी द्यायला? हे मी कधी म्हणालो तुला मला पप्पी चप्पी हवी म्हणून? मग काय हवंय? मला सांग, उद्या मालू मावशी खरंच येणार आहे का? नाही म्हणजे येणार असेल तर तिला सांग ना नको येऊ म्हणून। का? का म्हणजे अरे मी असं रोज रोज बनियनवर नाही फिरू शकत ग, मला फार ऑकवर्ड होतं अंकू। अच्छा, बनियनवर फिरायला ऑकवर्ड होतं आणि किचन मध्ये बायको बरोबर रोमॅन्स करायला ऑकवर्ड नाही होते तुला? ठीक आहे, मग तू म्हणशील तर किचन मध्ये सुद्धा नाही करत रोमॅन्स, पण मालू मावशी जर आता उद्या येईल तर तिच्याकडनं ही असं म्हणजे तिला कपडे देणं आणि असं तिच्याकडनं भांडी घेणं हे सगळं थांबव ना प्लीज। का रे? सासूबाईंनी माझे कपडे देऊन मालू मावशीकडनं भांडी घेतली तेव्हा काही बोलला नाही त्यांना? माझ्या कपड्यांमुळे सासूबाईंना चांगली भांडी मिळाली। बापरे, कशी आहेस ग तू? कशी बोलतेस? आपण सगळे एकत्र राहतो ना, हा? मग माझी भांडी आईची भांडी असं वेगवेगळे डिफरन्शिएट का करतेस तू? मी नाही करत आहे डिफरन्शिएट, सासूबाईच करतायत। मी फक्त त्यांना दाखवतेय की मी पण शेरा सव्वा शेर आहे, तू मध्ये पडू नकोस। नाही नाही, मला नाहीच पडायचं या सगळ्यात, पण तसे या सगळ्यामध्ये माझ्या चांगल्या कपड्यांचा बळी जातोय ना, त्याचं काय? ठीक आहे, तुला नवीन कपडे आणून देईन मी, पण मला टोमणे नाही मारायचे। बरं 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 ठीक आहे, कपड्यांचं सोडून दे कपड्यांचं, पण तुम्ही दोघी भांडी घेण्यावर ना हा जो काय वाद घालता ना तो तरी नका घालू प्लीज। ठीक आहे, मग वाद न घालता भांडी घेतो, चालेल? भांडी घेऊ म्हणजे मालू मावशी खरंच येणार आहे का उद्या 100%? ऑब्व्हियसली, सासूबाईंनी मगाशीच फोन करून कन्फर्म करून घेतलं। बापरे, म्हणजे उद्या पण भांडी घेण्यावर वाद होणार? तुझा एवढाच प्रश्न आहे ना की उद्या मालू मावशीला तुझे कपडे देणार आहे का नाही? मग काय होणार आहे ते तुला उद्या कळेल, सरप्राईज आहे। काय झालं? असं डोक्याला हात लावून का बसलाय? काही नाही रे, जे व्हायला नको होतं तेच झालंय। अरे बापरे, थांब थांब, मला आत येऊ दे। ये आरामात। म्हणजे मालू मावशी येते का? कन्फर्म येते, पण ती आल्यावर काय घडणार आहे हे आपल्याला उद्याच कळेल असं अंकू म्हणाली मला। यार खूप भीती वाटते यार, तिच्या डोक्यात काय सुरू आहे ना काहीच माहिती नाहीये मला। म्हणजे वहिनीने काही स्पष्ट सांगितलंच नाही? नाही ना, ती खूप स्मार्ट आहे रावण्या, अशाच वेळेला ती काहीच स्पष्ट सांगत नाही। म्हणजे काय, आपण जे होतंय ते बघत राहायचं आता? नाही नाही नाही, आपण बघत नाही राहायचं, आपण काहीतरी प्लॅन करायला पाहिजे। प्लॅन? काय काय विचार केलास तू? माझ्या डोक्यात ना 2 प्लॅन आहे, म्हणजे माझ्या डोक्यात जसे आहेत ते जर तसेच घडले ना तर मालू मावशी आली तरी काय फरक पडणार नाही। पण मग आपण 2 प्लॅन कसे वर्क करणार? अरे बाबा, दोन्ही प्लॅन आपल्याला, एक प्लॅन जर फसला तर दुसरा प्लॅन वर्कआउट करायचा, म्हणजे असं कळलं? म्हणजे दोन्ही प्लॅन आपण कसे काय वर्क करणार? अरे तू चुप रे, एक प्लॅन आपण करणार, एक प्लॅन बाबा करणार, तुला कळतंय का काय? तू असं सांग ना, एक प्लॅन आपण, दुसरा प्लॅन बाबा वर्क करणार। बरं ठीक आहे, पण मग आता काय करायचं? सुनतजी, फार काहीच करायचं नाहीये। मालू मावशी जेव्हा इथे येईल तेव्हा आमच्या घरात घुसण्याआधी तिला तुम्ही तुमच्या घरात घेऊन यायचं बस, आणि आई आणि अंकुने आवाज देण्याआधी तिच्याकडनं सगळी भांडी घेऊन टाकायची, बस इतकंच करायचंय। अरे पण का नकोयत मला नवीन भांडी? घेऊ देत ना त्या दोघींना हवी तेवढी। सुलू आजी, तुम्हाला कळत कसं नाही हो? आई नेहमी काय करते, मालू मावशीकडून सगळी छान छान भांडी स्वतःला घेते। हो हो, मग तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला जळवण्यासाठी तुम्ही कशी छान छान भांडी घेऊ शकला नाहीत हे तुम्हाला टोमणे मारून सांगते, हो की नाही? हो, असं झालंय खरं या आधी। झालंय ना? हो झालंय ना? हो, पण एक प्रश्न आहे। काय? मालूला द्यायला साड्या कुठून आणू? सुलतजी, हा,
तुम्ही नेहमी म्हणता ना की तुमची सून कधी तुमच्या कामातच येत नाही. तसलीच ती. अहो, पण हीच ती वेळ. वापरा ना तिच्या साड्या, बघा ना काही होतं क्या. हाँ? क्यों साहब, किधर बाहर जा रहा है क्या? तो क्या काला मांजर है क्या? क्यों ऐसा अड़वा गया मुझे? देख, जब भी कोई ऐसे बाहर जा रहा होता है ना तो उसे विचारते नहीं है कि ऐसे पीठ पे कहाँ जा रहे हैं करके. मैंने इससे पूछा सब, मतलब किधर जा रहे हैं? घर पे कोई नहीं है ना तो मैं बोर हो गया. क्यों सरिता ताई और उनका सुन भाई किधर गया? अरे वो नहीं होता का ऐसे हाँ बादशाह होता है ना, उसके लिए गया है वो. देख अभी ना दोपहर का टाइम है. धूप दिख रही है ना. हाँ तो दोपहर का टाइम है तो ये भांडी वाली, भाजी वाली और कोई वाली ऐसे आएगा ना तो उनको छोड़ना नहीं अंदर. नहीं. हाँ और भांडी वाली को तो बिल्कुल नहीं छोड़ने का. भांडी क्या भांडी, भांडी क्या भांडी, फुटने की चल. भांडी क्या भांडी, साहब हुआ क्या लेकिन बताए. भांडी क्या भांडी, साहब कुछ चाहिए क्या? जूना कपड़ा दे दो, नया भांडी ले लो. भांडी क्या भांडी. मुझे छिपना है कहीं तो. कहाँ छिपूं मैं? अरे वो आएगी ना, मैं इधर लपता हूँ ना. तू उसको बताना मत हाँ कि मैं यहाँ लपा हूँ. उसको बोल कि यहाँ आना मत. हाँ ओके. लेकिन आप छिपता क्यों साहब? अरे वो मेरा डोका खाएगी रे. उसको छोड़ना मत. उसको बताना. हाँ. पता हाँ कि घर पे कोई नहीं है. हाँ? कोई नहीं है. हाँ. भांडी क्या भांडी, ए भांडी ले लो भांडी. अरे कितनी बार बोला है इधर चिल्लाने का नहीं. अरे सोसाइटी में दोपहर को लोग सोता है. अरे मेरे को मिलने का है ताई से, मेरा काम है उसके पास. अरे लेकिन ताई साहब घर पे नहीं है, किधर बाहर से को गए. देखो ताला लगा है. अरे देवा, मेरे को भेंटने का था रे उनको. अरे मेरा बहुत जरूरी काम है. ऐसा कैसा किया ताई ने? मैंने बोला था फोन करके मैं आ रही है करके. तो मैं क्या करूं? अरे तुम चलते बनो. अरे सोसाइटी वाला ना तुम्हारे वजह से मुझे चिल्लाएगा. पहले चलो निकलो. हाँ जाती है जाती है. ए भांडी क्या भांडी. सुलवाची झोपले की काय? काय माहिती. सुलवाजी. अरे सुलवाची, अहो सुलवाची, दार उघडा. सुलवाची आले आले. सुलवाची. मी बोललो होतो गोळ करणार या. काय करताय इतका वेळ? अरे काय झोपलाय का? अहो लवकर दार उघडा. अरे थांबा थांबा. लवकर लवकर. हो सुलवाची. काय झोपली? काय करताय तुम्ही? या झोपले होता का? चला मला वाटलं तर तुम्ही घोळ घालणार. अरे काय झालं, कशाला उठवता? कशाला उठवतो म्हणजे विसरलात तुम्ही? अहो तुम्हाला बोललो होतो. मावशी आली, मालू मावशी. हा इतक्या लवकर आली पण? आली. आता तुम्ही पटकन जा, तिला आत घेऊन या आणि ठरल्याप्रमाणे सगळं करा. ही भांडी घेऊन मोकळ्या व्हा. ओके. चला लवकर. लक्षात ठेवा सगळं काय करायचंय ते आपल्याला. हो 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 करते बाय बाय. आम्ही इकडनं करते. जातोय. हा करते करते. बाय बाय. हा. मालू, ए मालू इकडे ये, मला भांडी दाखव. हा दाखवते दाखवते. पण मला सांगा या सरिता ताई गेलेत कुठं? ती काय मला सांगून जाते का कुठे जाते ते? तिचं राहू दे, तू आत ये, मला दाखव भांडी. हा दाखवते दाखवते. ये ये ये. हा आले आले. या सरिता ताईंचं काही कळतच नाही. नाही म्हणजे नेहमी अशा करत नाहीत. एवढं मला फोन करून बोलवून घेतलं आणि अशा कशा बाहेर निघून गेल्या? तिला जाऊ दे ग जायचं तिकडे. तू मला 4 भांडी दाखव. आणि हो, त्या सरिताला दाखवतेस ना त्याच्यापेक्षा चांगली भांडी दाखवायची. आज मी तुला माझ्या सुनेच्या साड्या देणार आहे. तू ही एक साडी घे आणि मला हे पातेलं दे. ए आजे, काही एडबीड लागले का काय तुला? एका साडीवरती हे पातेलं देऊ? एक काय अशा 4 साड्या दिल्यास ना तर मी पातेलं नाही मिळायचं. का ग? त्या सरिताला बरी देतेस ते? हा पार्शालिटी करतेस का? आजी मी माझ्या कामाशी एकदम प्रामाणिक आहे. हा अहो ते सरिता ताई मला बदामाचा शिरा देतात, मला ट्रेनच्या तिकिटाचे पैसे बी देतात, पण त्यांना पण नेमानच भांडी देते. हा आणि नुसत्या साड्या देऊन नाही व्हायचं. अहो तुमच्या पोराची शर्ट पॅन्ट वगैरे काय असतील तर द्या. सुनेचे ड्रेस द्या नाही तर. बाई बरेच आहेस की. घरातले सगळे चांगले कपडे तू घेऊन जाणार आणि काय देणं ते फुटकळ पातेलं? राहिलं तर मग नका घेऊ.
मी जाते. अग अग थांब जरा, थांब जाऊ नकोस, थांब. हा देते तुला साड्या देते, पण ते पातेलं दे ना मला. आणि असल्या कसल्या साड्या? अरे बारदानाच्या वरची अवस्था झाली याची आणि ह्याच्यावर पातेलं देऊ म्हणतेस? काय बोलला? माझ्या साड्या बारदान? हे बघा, आधी माझ्या घराच्या बाहेर निघा. ए बाया, नीट बोलायचं. मी काय स्वतःहून नाही आले इथं, तुझ्या सासूने हाताला पकडून आणलंय म्हणून आले. त्या लाख हात पकडून आणतील तुमचा, पण तुम्हाला कळायला नको. बर, आलात त्या आलात. बर, माझ्या साड्यांना नावं ठेवताय? आणि काय हो सासूबाई, तुम्ही माझ्या साड्यांना हात लावलातच कसा? मला काय वाटलं, नाहीतरी त्यांचं पोतेरच झालंय, किमान एखादं पातेलं तरी येईल ना. वाद झाला सासूबाई. आता खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. आत्ताच्या आत्ता या बाईला तुम्ही घराबाहेर काढा. जायला सांगा तिला इथून. ए चुप बस, एकदम चुप बसायचं. उगाच आवाज चढवायचा नाही माझ्यावर. ही मालू कशी आहे ना तुला माहिती नाही अजून. सुलू आजे, सांगून ठेव तुझ्या सोन्याला, नाहीतर दाखवते हिला माझा शांत हो बाई, जरा शांत हो. आणि विमल, तू तुझ्या साड्या घे आणि जा बाई आत, भांडू नकोस. ते काही नाही, या सगळ्या साड्या आत्ताच्या आत्ता उचला आणि जिथे होत्या ना तिथे नेऊन ठेवायच्या. कळलं? हो ठेवते, जा तू जा. हा सुलभाजी, अगं काय सोने तुझी, निस्त्या साड्या दाखवायला काढल्या तर एवढी आदळापट केली. अगं घेऊन गेले असतं तर काय केलं असतं? जाऊ दे बाई, मी जाते. उगाच तुमच्या भांडण्याचा खापर माझ्या डोसक्यावर नको. हा भांडी घ्या, भांडी, भांडी घ्या, भांडी. मालू, भांडी घ्या, भांडी. मालू आली वाटतं. माले आले ग, आले. चप्पल आले मालू. हो सर, आता मला फक्त कॅन्सल चेक लागेल. भांडी घ्या, भांडी. सर मी कॉल बॅक करते. तुम्हाला एक इम्पॉर्टंट कॉल आलाय. ओके, थँक्स. मालू मावशी आली. सासूबाई, सासूबाई, ओ सासूबाई. मालू, काय म्हणते सुनबाई? हो मालू मावशी आली. चला, मी केव्हापासून वाट बघते. चला 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 चला. मालू, मालू मावशी. ए मालू, दार का नाही उघडते? कडी लावली की काय कोणी? कोणी का कडी लावली? तिकडे जाऊन बघूया. चला चल. मालू, मालू मावशी, मालू मावशी, मालू, मालू मावशी. सासूबाई अडका. मालू, ग्रिल कापावं लागेल. मालू. अगं नाही ग, बघा. निघालं निघालं. मालू मावशी, मालू. ठीक आहे. ए मालू. हा तर ताईचाच आवाज आहे. म्हणजे ताई आताच आहेत. ओ ताई, ताई, ओ ताई. ये क्या चक्कर है? साहब तो बोला कि ताई साहब घर पे ताई. सगळा प्लॅनचा सत्यानाश केला आहे मूर्खाने. ओ साहब, पहले ताला खोलो. हाँ, खोलता हूँ. दुबे, दुबे, दुबे जी. कडी कोणी लगाई? हाँ, उघडो दरवाजा, उघडो ताबड़तोब दरवाजा उघडो. खोलो खोलो. तेच ते. लगता है साहब को कुछ गलतफहमी हो गई है. ओ साहब, ओ साहब, अरे ताई साहब अंदर ही है और आपने ताला लगा दिया. हाँ, पता है पता है. आओ. बाबा या ना लवकर. मंत्री, क्या है साहब, ताई साहब अंदर है और आपने ताला लगा दिया. खोलो, पहले ताला खोलो. ए, मैं मालिक हूँ, मुझ पे मत ओरडो. हाँ. काय बोलता तुम्ही? त्यांना हेच कळतं ग, त्यांना कसं ही कळेल? भाषा समजते. बरोबर आहे. वर्षानुवर्ष इकडे ते आता. सावकाश पडाल. नाही नाही नाही. मालू देखा, ताई और सुनबाई. ताई, तुम्ही नाहीला कामावरनं काढून टाका आधी. लय खोटं बोलतो हा. मला काय म्हणलं माहितीये, तुम्ही बारशाला गेलाय म्हणून. दुबे, ये सगळं क्या है? इसमें मेरी क्या गलती है? साहब ने बोला. देखो, जो कुछ भी बोल रहा है ना, साहब को बोलो. इस सब में ना मुझे मत घसीटो. मैं निकलता है. ये सगळं क्या है मंत्री? ये हे सगळं काय आहे? काय? ते तू वाम कुक्षी घेत होतीस तू आणि सुनबाई काम करत होती, म्हणून तुम्हाला डिस्टर्बन्स नको म्हणून मी दाराला बाहेरून कुलूप लावून निघून गेलो. अगो बाई. हा, हे हल्ली ना दुपारी ह्या आपल्या ह्याच्यात
खूप चोऱ्या होत आहेत. चोरी? ताई ताई मला चोर म्हणते ते. नाही नाही, मी आता परत इथे येणारच नाही. नाही दे मालू, असं नाही असं नाही. असं नका करू मालू मावशी. या या ना, मी भरपूर कपडे काढून ठेवले तुम्हाला द्यायला. या या या. मग? ये ये ये, या, ये लवकर माधुरी. या. तुमच्यामुळे तिला शिक्षा मिळाल्या. आता तुम्हाला शिक्षा करते की नाही बघा. ये 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 ये. मंत्री, आता काय तुमचं? माझ्या बिचाऱ्या मालूवरती चोरीचा आळ घेतलात ना तुम्ही. हाही शर्ट देऊन टाकेल ना मी आता. हा मालू, द्या आता, काय शेवटचे कपडे द्यायचे ते. आता पुन्हा मी नाही दिसायची तुम्हाला इथं. मालू असं का बोलतेस? आता काय अजून बोलू ताई? अहो हल्ली असं कोण कपडे देऊन भांडी घेतात सांगा मला. तुमच्यासारखी 4 माणसं आहेत म्हणून पदरचे पैसे खर्च करून डोंबिवलीपासून पार इथं वसईपर्यंत येते बघा. शब्द बदलले हो ताई, आता नाही परवडत. आता लेकीचं लग्न करायचं होतं म्हणून अशी वनवन करत होते एवढे दिवस. आता लेकीचं लग्न बी झालं, आता आता मोकळी झाले समजत ना. मालू मावशी, होय सुनबाई. आता ना मी जाईन गावाकडं जाईन आणि शेती करत. आता नाही हो ही हेटाळणी सहन होत. अहो लोक तर हल्ली गेटवरच हाकलून देतात. आम्हाला काही इज्जतच नाही राहिली हो. नको ग मालू, असं नको बोलूस. अगं तुझ्यामुळे तर माझ्या स्वयंपाकघराची शोभा आहे. खरं सांगू मालू मावशी, आम्ही ना हल्ली फक्त सुपर मार्केट किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो. पण तुमच्याशी घासाघीस करून कपडे देऊन भांडी घेण्यात जी गंमत आहे ना, ती मला आत्ता कळली. म्हणजे बघा ना, आम्ही नेहमी काय करतो, म्हणजे आमची अख्खी पिढीच, आम्ही सगळेजण ऑनलाईन असे काहीतरी बोट फिरवतो, मग ते आमच्या कार्टमध्ये टाकतो, त्या गोष्टी विकत घेतो आणि आमच्या दारात कोणीतरी आणून देतो. पण तुम्ही स्वतःच्या डोक्यावर ते ओझं वाहून आमच्यासाठी गोष्टी घेऊन येता. तुमच्यामुळे मला कळलं की अशा गोष्टी घेण्यामुळे माणसाला माणूस जोडला जातो. बघा ना, तुमच्या कार्ट मधून तुम्ही कितीतरी गोष्टी आणता, आम्हाला हवं ते आम्हाला देता, फक्त काही कपड्यांच्या बदल्यात. तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करता, पण तुमच्या पोटाची खळगी भरत असेल का हो? नाही ग बाई, काय नाही भागत. अगं पण काय करणार, करावं लागतं. पापी पेट कसा वालाय ना, समज सोसावं लागतंय बघ. बरं ते जाऊ दे, हे आमचं झालं आता समज सगळं. तू सांग काय देऊ? चला चला द्या आता पटापटा. सुनबाई, बघते ना केक. छान आहे. मालू उठ 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 उठ. सावकाश. काय ही साडी बघ कशी वाटते. बया, लईच भारी साडी आहे की. नवीनच दिसतेय. काय कोणाची आहे? सूनबाईची का सासूबाईंची? दोघींची. म्हणजे अगं तुझी इतकी धावपळ बघून माझ्या सुनबाईला वाटलं तुला काहीतरी द्यावं. मग म्हणलं मलाही काहीतरी द्यायचंय मालूला, म्हणून आम्ही दोघींनीही तुला साडी द्यायची ठरवली. आवडली? सुखाचा संसार कर पोरी, लई बरबराट होऊ दे तुझी. हा अगं पण आता ह्याच्या बदल्यात मी काय देऊ तुला? काही नको मालू मावशी, केवढी भांडी झाली आता घरात. अजिबात काही नको. तुम्हाला माहितीये का, ही साडी द्यायची म्हणून तुम्हाला आज इकडे बोलवलंय. बरं, आणखी काहीही मदत लागली ना तरी हक्काने सांग बरं का आम्हाला. होय, नक्की सांगल. हा पण मालू बी अशी काही दिल्या बगर जायची नाही बर का. थांब, घे कुकवाचा करंडा. नाही हल्लीच्या तुम्ही पोरी टिकलेला होता,
अगं पण जुन्या गोष्टी बी जपाव्या, त्यात पण गंमत असते. कुकवाचा करंडा कधी रिकामा देत नसते. ताई मालू मावशी नमस्कार करते. सुखी हो बाळा. चला येतात. दे तिला, तिला दे, तिच्यासाठी आणलायस ना. ताई जरा हात लाव. हो हो, ये परत हा. पण काही लागलं तर सांग नक्की. हा मम्मी हात लावते. हे घ्या. दे दे, धर. तुझ्याच्यात नाही होणार एकट्याने. घे. बरोबर ना ग. वय